राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ आपल्या सोबत आहेत। खरं तर आज एका वेगळ्या रंगात एका वेगळ्या ढंगात आम्ही तुम्हाला पाहिलंच सर। यूथ इव्हेंट सुरू आहे आणि त्यामध्ये तुम्ही सगळ्या तरुणांशी गप्पा मारत होतात, पण जी सहजता तुम्ही या सगळ्या यूथ बरोबर कनेक्ट होताना आम्हाला पाहायला मिळते ती सहजता सध्या राजकारणात दिसत नाहीये। काय कारण आहे? असं आहे की ही शाळेतली लहान मोठी मुलं मुली जे काही करता आहेत, वेगवेगळे खेळ त्यांनी तयार केलेले आहेत, वेगवेगळे पदार्थ त्यांनी स्वतः तयार केलेले आहेत। आता या लहान मुलांबरोबर हे ऐकताना बघताना जो एक आनंद होतो आणि तेही ते माझ्या स्वतःच्या नातीबरोबर मला जाऊन पाहायला, ते हात धरून हे बघा हे बघा, हा आनंद राजकारण कुठेच तुम्हाला भेटणार नाही। अगदी खरं आहे। आणि सध्याचं राजकारणही खूप बदललेलं आहे। खरं तर काल तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलीत। तुम्ही सत्ताधारी पक्षातले आमदार आहात, माजी मंत्री आहात, वरिष्ठ नेते आहात। या भेटीवरून अनेक चर्चांना उधाण परत एकदा मिळाले। आता ही चर्चा तुम्हीच लोक सुरू करता, मी नाही करत ना। अरे माझे काही कामं होती, उदाहरणार्थ आहे कांद्याचा भाव, त्याचं निर्यात मूल्य कमी करायला पाहिजे, ते म्हटलं तुम्ही लिहा आता तुमच्या केंद्र सरकारला। मी ते पत्र त्यांना दिलं, ते पत्र तयार करतायत। आमच्या आता म्हटलं नाशिकला सिंहस्थ मेळा सुरू होतो आहे, त्यांना लिहा की आम्हाला काहीतरी तरी मदत तुम्ही द्या। काय हजारो कोटीचा खर्च आहे, तेही ते म्हणा करतो। आणि नंतर माझे काही पोलीस स्टेशनची कामं होती, म्हणजे पोलिसांच्या कवायत भिंत बांधायची आहे किंवा अधिकाऱ्यांसाठी घरं बांधायची आहेत, तर करा म्हटलं। ते माझी कामं जी मी घेऊन गेलो होतो ते सांगितलं, तर त्यांनी त्याप्रमाणे जे पॉझिटिव्ह ऑर्डर्स दिलेले आहेत। काय म्हणाले मुख्यमंत्री? सकारात्मक आहेत? सकारात्मक हो, पण ही सगळी जे जनतेची कामं आहेत ना, उदाहरणार्थ आमच्या लासलगाव जे आहे त्यांनी ते मार्केटला जागा कमी पडते, 3.5 एकर जागा शासकीय भावाने मार्केट वाढवण्यासाठी त्यांनी घेतली। ती फाईल अनेक महिने पडून आहेत, तर ते ठीक आहे, त्यांनी ऑर्डर दिली की आम्ही ताबडतोब ही करायला सांगतो। त्याच्यानंतर लासलगाव आमच्या येवल्याला पाणी पुरवठ्याची एक नवीन स्कीम आहे, एसगाव पाणी पुरवठा म्हणून 180 कोटीची जी आहे, की ज्यामुळे आमचं पाणी जे आहे प्यायच्या पाण्याचा कोटा खूप वाढले, कदाचित रोज पाणी मिळेल आम्हाला। तर ते पण तयार झालेले आहे, पण ते अजून ती सही होत नाही। शेवटी करतो म्हणाले मी ताबडतोब, त्याच्यावर लिहिलं त्याने। बस ही सगळी जनहिताची कामं आहेत आणि तुम्ही त्याचा पाठपुरावा करताय। मंत्री असतात किंबहुना पालकमंत्री असतात, तर अधिक चांगल्या पद्धतीने परिणामकारक ही कामं करता आली असते असं वाटतं? मला तसं काही वाटत नाही आहे। ज्या पद्धतीनं जे आता सुद्धा जे आहे, मुख्यमंत्री असतील की आणखी कुणी असेल, ज्या पद्धतीनं ते मानसन्मान मला देत आहेत आणि आदराने सांगतात की मी तुमची कामं करू, मी काय माझ्या स्वतःसाठी काही करून गेलोच नव्हतो, तर त्यामुळे आनंदाने ती मंडळी करतात कामं। पक्षात असाच मान सन्मान किंवा अशाच पद्धतीनं सकारात्मकता दिसते का? कारण गेले अनेक दिवस आम्ही पाहतोय, तुम्ही मागच्या वेळेस पक्षाच्या बैठकीला सुद्धा गेलात, फक्त तुमच्या भाषणापुरतं तुम्ही उपस्थित राहिलात आणि निघून गेलात। नाराजीच्या चर्चा माध्यमांमधनं होतात, परंतु त्याबाबत खरंच काही तथ्य आहे की भुजबळ अजिबातच नाराज नाही? मला असं वाटतं मी त्याच्यावर जास्त काही बोलू इच्छित नाही। का अरे नाराजी होती, मी उतरली का, कमी झाली का, अमूक झाले का, तमूक झाली का, तुम्ही जे विचारतात, मी त्याला सुद्धा मी सांगितलं, आता नाराजी कमी जास्त होण्याचं काय थर्मामीटरचं अजून काय निघालं नाही का, ताप कमी झाला का, जास्त झालं का, थर्मामीटर लावला का कळतं। तशी नाराजी लोकसाठी काय काय मोजमाप नाही ना, बॅरोमीटर काय, बॅरोमीटर नाही ना काय तसं। ठीक आहे, आता त्याच्यावर जास्त नाही बोलायचं मला। पण अशा या परिस्थितीमध्ये फडणवीसांनी कधी एखादी प्रस्ताव किंवा एखादी ऑफर समोर ठेवली आहे की तुमच्यासारख्या नेत्याची भाजपमध्ये सुद्धा गरज आहे, त्यांच्यासोबत तुम्ही काम करू शकता? या सगळ्या संदर्भामध्ये काय मी तुम्हाला काही सांगू शकत नाही, आणि ते झालं असलं तरी मी तुम्हाला बोलणार नाही। पण काल काही राजकीय चर्चा झाली की नाही? राजकीय काही झाली नाही असं मी सांगेन। ज्या वेळेस फडणवीसांवरती जरांगे पाटील आरोप करत होते त्यावेळेस एकटे भुजबळ उभे राहिले होते आणि मोठ्या प्रमाणात ओबीसींच्या मागणीसाठी आवाज उठवलेला होता।
निश्चित याची जाणीव भाजपला आणि फडणवीसांना असेल. त्याचबरोबर जेव्हा धनंजय मुंडे यांच्यावरती सुद्धा आरोप होत आहेत, एकटे भुजबळच उभे राहत आहेत, सगळ्यांच्या विरोधात भुजबळ उभे राहतात, परंतु भुजबळांना न्याय द्यायच्या वेळेस हे सगळे लोक कुठे जातात? आता ते कुठे जातात त्याला उत्तर देणारी माणसं दुसरी आहेत, त्यांना तुम्ही विचारा. हाच प्रश्न की यावेळेला पण तेच उभे राहतात, त्यावेळेला पण तेच उभे राहतात. आणि आता काय याचं उत्तर मी देऊ शकणार नाही ना. ते उत्तर आणखी कुणाकडून तरी मागायला पाहिजे, तिकडे विचारा. तुम्ही तुमच्या मतदारांशी, तुमच्या समाजातील लोकांशी जेव्हा संवाद साधला तेव्हा त्यांचं म्हणणं काय आहे? भुजबळांनी नेमकं आता राजकीय स्थित्यंतर करणं गरजेचं आहे, काही नवीन विचार करणं गरजेचं आहे? वेगवेगळी मतं आहेत, अनेक मतं आहेत, परंतु जे काही झालं ते काही या समाजातल्या आणि त्या समाजातल्या आणि ह्या पक्षातल्या आणि त्या पक्षातल्या असं काही नाही. कुणालाच ते फारसं काही भावलेलं नाही. पण राजकीय भवितव्य म्हणून तुम्ही काय पाहता स्वतःच? काय आता आमदार आहे म्हणून काम करायचं. आणि तरी सुद्धा तुम्हाला नुसतं आमदार म्हणून सुद्धा तुम्हाला विचारायचं वाटतंच नाही छगन भुजबळ काय म्हणतायत, बस तेवढं खूप आहे. नाही, पण इतका दांडगा अनुभव आणि तुम्ही मंत्री इतके वर्ष राहिलेला आहात, उपमुख्यमंत्री राहिलेला आहात, गृहमंत्री राहिलेला आहात, एवढं सगळं असताना सुद्धा भुजबळ फक्त एक आमदार म्हणून बघणं हे थोडंसं त्यांना मांडणारा जो वर्ग आहे त्यांना कठीणच जाईल. आता त्याच्यावर मी बोललेलो आहे, ती कठीण गोष्ट वेगळी आहे, परंतु ठीक आहे ना. राजकारणामध्ये अपडाऊन्स होतात, काही पहिली वेळ नाही माझी काय. आणि आनंदच एकदा घ्यायचा झाला आयुष्याचा, तो असं लहान मुलांमध्ये सुद्धा गेल्यानंतर आनंद मिळतोच ना. कदाचित तो आनंद तिकडे मिळत नाही. तुमच्या पक्षाचे प्रमुख अजित पवार यांच्याशी शेवटची चर्चा कधी झाली होती, म्हणजे अगदी सविस्तर मनमोकळेपणाने? मंत्रिमंडळ व्हायच्या अगोदर 7-8-10 दिवसावर होतं. काय नेमकी भूमिका मांडलीत किंवा काय म्हणा? आपण बसू म्हणून बोलले होते. त्यानंतर पुन्हा चर्चा झाली? पुन्हा काही चर्चा झाली नाही. तटकरे म्हणाले होते मध्यंतरी त्यांनी फार समजूत काढली तुमची आणि तुम्हाला बैठकीला बोलवलं. बैठक संपली, पण त्याच्यानंतर पुन्हा काही वरिष्ठांची तटकरेंनी सांगितलं. परत आमचे जे आहेत राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत प्रफुल्लभाई पटेल, त्यांनी सांगितलं होतं, मी गेलो होतो. पक्षात सुसंवाद कमी पडतोय असं वाटतं? मला काही कल्पना नाही आहे. मी पक्षात आहे, परंतु ते काय मोठी मंडळी काय करतात, कोणाशी संवाद साध, मला काय कल्पना नाही. धनंजय मुंडेंचं प्रकरण सुद्धा जर घेतलं, चहूबाजूंनी अजित पवारांना या ठिकाणी कुठेतरी अडचणीत आणण्याचा प्रयत्न होतोय असं दिसतंय. पण अजित पवार आपल्याच वरिष्ठ नेत्यांना सोबत घेऊन काय तोडगा काढावा, विश्वासात घेऊन काय करावं याबाबत काही करताना दिसत नाही. असेल ते करत असेल ना. आता वरिष्ठ नेते अनेक असतील ना पक्षामध्ये. आपण सगळ्यात वरिष्ठ आहात. मी एकटाच थोडाच आहे, अनेक वरिष्ठ नेते असतील, त्यांच्यावर त्यांनी चर्चा केलीच असेल. पण भुजबळ काही वेगळ्या विचारात असतील? नाही, सध्या त्या मुलांबरोबर आनंद घ्यायचा आणि ते पण स्वतःच आपलं कॉलेज आहे. या कॉलेजमध्ये नवीन 15 महिन्याची एक नवीन प्रकारची जत्रा त्यांनी भरवली. वेगवेगळे खेळ आहेत, वेगवेगळे खाण्यात, वेगवेगळे डान्सेस आहेत, काही स्टार्स वगैरे काही येणार आहे 2-4-5 दिवसामध्ये. मोठा कार्यक्रम आहे. बस तो आनंद लुटायचा. हे बरोबर काय त्याच्यामध्ये काय. छगन भुजबळ काही घरी बसलेला नाही, घरी बसणार सुद्धा नाही. निश्चित तुम्हाला भवितव्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि अशाच पद्धतीनं तुम्ही राजकारणात सुद्धा आणि राजकारणाच्या बाहेर सुद्धा अशाच मनमोकळेपणाने राहा. आपण पाहतोय या ठिकाणी छगन भुजबळ यांनी अगदी सविस्तर आपली मनातली भावना, भूमिका, राजकीय भूमिका जी आहे ही मुंबई तकशी बोलताना मांडलेली आहे. आणि काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर अनेक प्रश्नांचं जे वावटळ उठलेलं आहे याला कुठेतरी शमवण्याचा प्रयत्न या त्यांच्या बोलण्यातनं पाहायला मिळतोय. कॅमेरा पर्सन किरण सपकाळ सोबत मी ऋत्विक भालेकर, मुंबई तक.